राम राम मंडळी, सगळ्यात आधी तुमच्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। इथे माझ्या नवऱ्याने आणली होती खूप सारी केळी कच्चीवाली, आणि आता त्याचं काय करायचं म्हणून मी सासूबाईंना विचारलं तर सासूबाई म्हणे भाजी कर, पण भाजी कोणी खायला तयार नाही आहे हे मला माहिती आहे। म्हणून मी विचार केला की केळीची मी चिप्स करते म्हणून, कारण गुंजनला आवडते आणि मलाही आवडते। इथे मी ते करत तर बसली आहे, पण त्याच्यानंतर मला फोडणीचा भात पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर उपासाचं अजून काहीतरी करायचं आहे मला, नाश्त्याचं। याच्यामध्ये माझा खूप वेळ गेला, कारण ती त्याचं साल्ट निघतच नव्हतं काहीही करून, आणि इथे मी कसं कसं केलं। त्याच्यानंतर रॅली आली होती, महाशिवरात्री आहे तर छान शिवपार्वती होती। आणि हे बघा काका, या काकांच्या पोटात आहे थंडीवाली चाय। आता थंडी चाय गेल्यानंतर त्यांच्या अंगात आली आहे तिथं बिचारा, छान मुली बाया वगैरे नाचत होत्या, पण ते आल्यांनी त्या बाया वगैरे साईडनी होऊन गेल्या। आणि या रथामध्ये आहे छान शिवपार्वती, या एवढं सुंदर लुक आहे त्यांचं की खूप छान वाटत होतं। इथे मी मसाले भात करत आहे। आता गुनूला म्हटलं मसाले भात करताय खाते का, तर गुनू म्हणते मम्मी खाऊ की नाही खाऊ, कारण तिने सकाळपासून उपास धरला। पण तिला म्हटलं मी खाऊन घेतो, कारण उद्या स्कूल आहे आणि ती स्कूलला जाताना काहीही खात नाही। इथे माझे रसगुल्ले तयार आहे आणि इथे माझा मसाले भात पण तयार आहे। आता मला फक्त टेस्ट करायचं आहे की हे झालं, टेस्ट म्हणजे चांगलं झालं की नाही झालं म्हणून। तसं तर मला असं वाटतं छानच झालेलं असेल। इथे अधिराज बापूची पण मस्ती चालू आहे, त्याचं पण जेवण वगैरे झालं। मी त्याला आधी चारून दिलं, नंतर गुंजन आली आहे। गुंजन मला विचारत आहे मी खरंच जेवू का मम्मी, जेवू का? अगं म्हटलं जेवून घे, काही नसते होत, तू एक टाईम उपास केला ना चालते, देव काही म्हणत नाही, फक्त मनात श्रद्धा पाहिजे, बाकी काही नाही। तर मी तिला गरम गरम नाश्ता दिला तो, आणि तिला म्हटलं सगळ्यात पहिले आजी आजोबांना नेऊन दे खाली, कारण सगळ्यात पहिला त्यांचा नंबर, मग बाकीच्यांचा, कारण ते लवकर झोपतात। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? त्यांचा डान्स वगैरे तर झालाच होता त्या काकांचा, त्यांनी त्यांचं काही मन भरलं नसेल तर इथे त्यांचं चालू आहे तमाशा। म्हणजे आमच्या एरियामध्ये रोज काही ना काही तमाशा होतेच, हे आज महाशिवरात्रीच्या दिवशी चालू आहे। त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्या बायकोला घराबाहेर काढलं, अजून मुलीला वगैरे पण काही ना काही बोलत असतात, सगळेजण त्यांना समजवत आहे, पण ते काही कोणाला ऐकायला तयार नाही आहे। अक्षरशः त्यांनी घराचं गेटसुद्धा पाडलं ते रागामध्ये। म्हणजे काय म्हणायचं अशांना, मला तेच नाही समजत। आणि म्हणूनच आज अशी परिस्थिती आहे की त्याही ताईला असं वाटत असेल आज आपण स्वतःच्या पायावर उभं असतो तर आपण या माणसासोबत राहिलो नसतं। आणि म्हणूनच प्रत्येक बाईनी स्वतः काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, म्हणजे आपण कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, असं मला म्हणायचं आहे, बाकी काही नाही। तर आजचा व्लॉग फक्त एवढाच। तुम्हाला कसं वाटलं मला सांगा, आणि अधिराजचा जो आवाज आला तुम्हाला त्याला इग्नोर करा, कारण तो माझ्या बाजूला असते। आणि आता एवढं मी रेकॉर्ड करेपर्यंत त्यांनी मला एवढं बोकरलं ना की मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। बाय बाय।